अनालिटिकल केमिस्ट्री आणि त्याचं पहिलं चॅप्टर जे होतं स्पेक्ट्रोमेट्री हे स्टार्ट केलेलं होतं. तर स्पेक्ट्रोमेट्री हे चॅप्टर जे आहे ते स्टार्ट केल्यानंतर आपण त्याचं थोडं इंट्रोडक्शन बघून घेतलं की स्पेक्ट्रोस्कोपी काय असते, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमेट्री काय असतं हे आपण बघून घेतलं. तर स्पेक्ट्रोस्कोपी आणि स्पेक्ट्रोमेट्री मधला आपण थोडा डिफरन्स बघून घेतला की नेमकं दोघांमध्ये डिफरन्स काय असतो तो. तर स्पेक्ट्रोस्कोपी ही जी काय कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे द स्पेक्ट्रोस्कोपी इज स्टडी ऑफ एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे तर त्याचा जो काय स्टडी असेल तर त्या स्टडीला आपण म्हणतो स्पेक्ट्रोस्कोपी. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं की सन पासून येणारे जे काय लाईट्स आहेत, या लाईट्स मध्ये वेगवेगळ्या एनर्जीची रिजनची लाईट असते. तर या बंच ऑफ लाईटला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि हे जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये स्टडी होतो किंवा वापर केला जातो तर तशा टाईपच्या मेथडला आपण काय म्हणणार, स्पेक्ट्रोस्कोपी. सो स्पेक्ट्रोस्कोपी इज अ स्टडी ऑफ एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन and there are some methods in which there is no use of electromagnetic radiation but they are also called as spectroscopy. काही अशा मेथड आहेत इन्स्ट्रुमेंटल मेथड की त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा यूज होत नाही, आणि जरी त्याच्यामध्ये यूज होत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा तरी त्या प्रकारच्या मेथडला काही ठिकाणी स्पेक्ट्रोस्कोपी म्हटलं गेलंय. तर विद्यार्थ्यांनो ही झाली स्पेक्ट्रोस्कोपीची डेफिनेशन. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला स्पेक्ट्रोमेट्रीचा, की स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे नेमकं काय. सो स्पेक्ट्रोमेट्री इज अ स्टडी ऑफ विजिबल रिजन ऑफ लाईट, की विजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला पर्टिक्युलर रिजन घेतला आता आपण, आणि तो पर्टिक्युलर रिजनची जी काही लाईट आहे ती आहे विजिबल रिजनची लाईट. आणि या विजिबल रिजनच्या लाईटचा जिथं आपण यूज करतो तर तशा मेथडला आपण काय म्हणतो, स्पेक्ट्रोमेट्री. मग त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, त्याच्यासाठी मी स्क्रीन शेअर करतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की जी काय स्पेक्ट्रोमेट्री आहे तर स्पेक्ट्रोमेट्री वाईडली यूज होणारी मेथड आहे. त्याच्यानंतर अनेक जे काय केमिकल एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज आहेत, त्याच्यानंतर ज्या फोरेन्सिक लॅब्स आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, क्लिनिकल इंडस्ट्री आहे, एन्व्हायरमेंटल इंडस्ट्री आहेत किंवा लॅबोरेटरीज आहेत, तर त्याच्या अनालिसिससाठी आपल्याला स्पेक्ट्रोमेट्रीचा फार यूज होत असतो. त्याच्यानंतर ही स्पेक्ट्रोमेट्री जी काही मेथड आहे तर त्याचे आपण 3 वेगवेगळे कॅरेक्टर बघितले. आणि पहिलं कॅरेक्टर होतं की ही जी मेथड आहे ती सिंपल आहे. दिस मेथड इज अ सिंपल, दिस इज अ सिंपल मेथड अँड विच इज रेडिली अवेलेबल. जर आपण कुठेही गेलो सहजासहजी, तुम्ही आपल्या कॉलेजलाही आले आणि कॉलेजलाही आपण जर ही मेथड जर आपण बघितलं तर कलरीमीटर, स्पेक्ट्रोफोटोमीटर असे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याच्याने आपण हे डिटर्मिनेशन करू शकतो. म्हणून हे काय रेडिली अवेलेबल आहे अँड लेस एक्सपेन्सिव्ह. आणि हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर त्याची कॉस्ट ही कमी असते, म्हणून हे जे काय स्पेक्ट्रोमेट्रिक जे काही मेथड आहे तर ती लेस एक्सपेन्सिव्ह आहे. आणि या मेथडला अजून आपण काय म्हणत असतो, स्पेक्ट्रोफोटोमेट्री. तर अशा प्रकारचं आपण थोडं शॉर्ट मध्ये आपण व्यवस्थित बघून घेतलं. त्याच्यानंतर पुढचं होतं कॅरेक्टर. ओके, पुढचा पॉइंट होता आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये आपण बघितलं की स्पेक्ट्रोमेट्रिक मेथड जी काय आहे तर ती मेथड ही टोटली ऍब्झॉर्प्शनवर डिपेंड आहे. म्हणून या टेक्निकला अजून आपण म्हणत असतो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री पण म्हणत असतो, की एक आपल्याला ज्या इलेमेंटचं डिटर्मिनेशन करायचं असेल, अनालिसिस करायचं असेल, जो अनालाइट असेल आपल्याकडे, जो कंपोनेंट असेल तर त्याला आपल्याला मोजायचं असेल, मेजर करायचं असेल, तर सगळ्यात मस्ट कंडिशन काय आहे की त्या कंपोनेंटने सर्वात अगोदर जी लाईट आपण त्याच्यावर पास करणार, स्ट्राईक करणार, बंबार्ड करणार, तर ती लाईट त्याने ऍब्झॉर्ब केली पाहिजे. फर्स्ट कंडिशन इज द
matter or analyte which absorb this incident light. जी incident light असेल ती त्याने absorb केली पाहिजे. आणि हे जे काय अमाउंट ऑफ ॲब्झॉर्प्शन असेल, दिस अमाउंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज डायरेक्टली रिलेटेड टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲब्झॉर्बिंग स्पेसिस. आणि हे जे काय ॲब्झॉर्प्शन असेल तर हे ॲब्झॉर्प्शन हे कशावर डिपेंड आहे, विच इज डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन डिपेंड आहे. म्हणजे ॲब्झॉर्प्शन जेवढं असेल तेवढं आपल्याला काय मिळेल, कॉन्सन्ट्रेशन मिळेल. म्हणून या टेक्निकला अजून आपण काय म्हटलेलं आहे, ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमेट्री. हे आपण थोडक्यात शिकलो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स कॅरेक्टरायझेशन. हे बघितलं की नेमकं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय असतं. सन पासून येणारी लाईट किंवा एखादा सोर्स असेल त्या सोर्स पासून येणारी जी लाईट, तर त्या लाईटला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशी असते ती आपण बघितली. तर आपण एक फिगर बघितली, त्या फिगरमध्ये आपण हा व्हर्टिकल वेव्ह बघितली आणि त्याच्यानंतर ही हॉरिझॉन्टल एक वेव्ह बघितली. तर हे दोघं वेव्ह नसून ही एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि दुसरी ही हॉरिझॉन्टली मॅग्नेटिक फील्ड आहे. तर ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोघं मिळून काय बनलेली आहे, वेव्ह बनलेली आहे. अँड दिस टू इलेक्ट्रिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर ॲट 90 डिग्री. 90 डिग्रीला दोघं एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. तर विद्यार्थ्यांनो, तर अशा टाईपची किंवा अशा टाईपचं कॅरेक्टर कोणाचं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारची आपण एनर्जी बघितली, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. अँड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन डज नॉट रिक्वायर एनी मीडियम टू ट्रॅव्हल्स अँड इट ट्रॅव्हल्स थ्रू स्पेस ऑर व्हॅक्यूम. हे जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला कुठल्याच प्रकारचं मीडियम लागत नाही. तर स्पेस असेल किंवा व्हॅक्यूम असेल तर त्याच्यामधून पण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय होत असते, ट्रॅव्हल होत असते, प्रोपोगेट होत असते, पुढे जात असते. सो दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच possess both type of character, it also behave as a wave or it also sometimes behave as a discrete particle. ती काही वेळेस वेव्ह सारखं पण बिहेवियर दाखवते आणि काही वेळेस डिस्क्रीट पार्टिकल सारखं पण ती बिहेवियर दाखवत असते. आणि म्हणून हे जे काय दोन महत्वाची प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कडे रेडिएशन कडे असतात आणि त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला अजून आपण म्हणतो फोटॉन. अँड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोटॉन. फोटॉन म्हणून आपण तिला म्हणतो. आणि फोटॉन का म्हणतो, कारण की तिच्याकडे या दोन प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत, वेव्हची आणि डिस्क्रीट पार्टिकलची. अँड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज अ सिंपल हार्मोनिक वेव्ह. तर अशा प्रकारची जी काय वेव्ह आहे तर आपण त्याला काय म्हणत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इथपर्यंत आपल्याला कळलंच असेल, मागच्या लेक्चरलाही आपण डिटेलमध्ये बघितलं होतं ते. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असेल आजचा आपला, आणि पुढचा टॉपिक आहे वेव्हलेंथ. मला वाटत नाही की वेव्हलेंथ काय एवढं कठीण टॉपिक असेल आपल्यासाठी. सो वेव्हलेंथ इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ वेव्ह. वेव्हलेंथ काय आहे, जी वेव्ह आहे त्या वेव्हची ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ वेव्ह. सो वेव्हलेंथ is defined as distance travel during complete cycle. मग आता वेव्हलेंथ काय असतं, तर वेव्हलेंथ काय आहे, इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग कंप्लीट सायकल. म्हणजे जोपर्यंत कंप्लीट सायकल होत नाही आणि एवढं कंप्लीट सायकल होत असताना जेवढं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्या ट्रॅव्हलिंगला आपण काय म्हणणार, वेव्हलेंथ. इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग कंप्लीट सायकल. आता बघा विद्यार्थ्यांनो की कंप्लीट सायकल म्हणजे नेमकं काय. आता इथं आपण एक फिगर बघतोय, त्या फिगर मध्ये आपण सिंपल एक वेव्ह दिलेली आहे. तर आता हा वेव्हलेंथचा स्टार्टिंग पॉइंट आहे इथं, बरोबर. आणि इथून ही वेव्हलेंथ स्टार्ट झालेली, बरोबर. तर या वेव्हलेंथला एक पूर्ण कंप्लीट सायकल जर तिथं कंप्लीट करायची असेल पूर्णपणे,
तर या पॉइंटला आल्यावर त्याची सायकल पूर्णपणे काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. कारण की त्याचा स्टार्टिंग पॉइंट इथं आहे आणि एंड पॉइंट पण त्याच पोझिशनवर आला तर तिथं आपण काय म्हणणार की त्या वेव्हने एक पूर्णपणे सायकल काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. म्हणून इथून जेव्हा एखादी वेव्ह ट्रॅव्हल होते आणि जिथून स्टार्टिंग पॉइंट असेल आणि त्याच पॉइंटला तिचा जर एंड पॉइंट जर असेल तर आपण काय म्हणणार की त्या वेव्हने काय केलेलं आहे, कंप्लीट एक सायकल पूर्ण केलेली आहे. तर ही पूर्ण कंप्लीट सायकल करत असताना त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, वेव्ह लेंथ. ओके, मला वाटत नाही की एवढं कठीण असेल. इथून हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे. इथून स्टार्ट झाली वेव्ह, त्याच्यानंतर ती इथपर्यंत आली तर जिथं स्टार्टिंग पॉइंट होता तिथंच काय आला, त्याचा एंड पॉइंट आला. आणि स्टार्टिंग पासून तर एंड पॉइंट पर्यंत येताना जेवढं डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्या कंप्लीट सायकल पूर्ण करत असताना, सायकल कंप्लीट करत असताना जेवढं डिस्टन्स त्या वेव्हने पास केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेलं आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, वेव्ह लेंथ. ओके, सो इट इज अ, आणि ही एक प्रकारची डेफिनेशन झाली. बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत वेव्हलेंथच्या. तर परत दुसऱ्या प्रकारची आपण डेफिनेशन बघू. इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा ऑर मिनिमा. तर विद्यार्थ्यांनो, मॅक्झिमा आणि मिनिमा जो आता वेव्ह म्हटलंय त्या वेव्हचा जो हायेस्ट पीक पॉइंट असेल तर त्याला मॅक्झिमा म्हणतो आपण, आणि जो लोवेस्ट पीक पॉइंट असेल तर त्याला आपण म्हणत असतो मिनिमा. तर वेव्ह म्हणजे अजून काय, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा. दोन मॅक्झिमा मधलं जे काय डिस्टन्स, म्हणजे समजून घ्या हा इथं एक मॅक्झिमा आहे आणि या इथं ठिकाणी एक मॅक्झिमा आहे. म्हणजे इथून हा स्टार्ट करेल तर एंड पॉइंट आल्यानंतर तो त्याच पोझिशनला आलेला असेल. म्हणजे हा मॅक्झिमाचा हा पॉइंट आणि दुसरा मॅक्झिमाचा हा पॉइंट. इथून इथून तर इथपर्यंत येण्यासाठी जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल, मॅक्झिमा मधलं जे काय डिस्टन्स असेल दोन, तर त्याला आपण काय म्हणणार, पुन्हा वेव्ह लेंथ. ही एक डेफिनेशन झाली. इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा. दोन मॅक्झिमा मधलं सक्सेसिव्ह डिस्टन्स, तर त्याला आपण काय म्हणणार, वेव्ह लेंथ. तशाच दुसऱ्या प्रकारची डेफिनेशन झाली की इट इज ऑल्सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मिनिमा. दोन मिनिमा घेतले, हा इकडचा एक मिनिमा, इकडचा एक मिनिमा, या दोघांमधलं जे काय सक्सेसिव्ह जे डिस्टन्स असेल तर त्याला पुन्हा आपण काय म्हणणार, वेव्ह लेंथ. म्हणून पुन्हा इथून याने स्टार्ट केली, पुन्हा इथून आलो, परत इथं एंड झाला, म्हणजे एक पूर्ण कंप्लीट सायकल झाली. मग दोन मिनिमा मधलं जे काय डिस्टन्स तर त्याला सुद्धा आपण काय म्हणणार, वेव्ह लेंथ. सो दिस वेव्हलेंथ इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. सगळ्यात महत्वाचं की त्या वेव्हलेंथचा सिम्बॉल काय, ती कशाने रिप्रेझेंट केली जाते, तर वेव्हलेंथचा सिम्बॉल आहे लॅम्बडा. लॅम्बडाने त्याला इंडिकेट केलं जातं. सो फ्रेंड्स, another definition of wavelength is also the wavelength is defined as the distance between two successive crests or two successive trough of the wavelength. अजून आपण वेगळ्या प्रकारची आता डेफिनेशन बघतोय. ही आता तिसऱ्या प्रकारची डेफिनेशन झाली. तिसऱ्या प्रकारच्या डेफिनेशन मध्ये काय केलं की हा मॅक्झिमा आणि मिनिमा होतो, त्या मॅक्झिमा आणि मिनिमाचं आता आपण काय केलं, थोडं त्याला नाव देऊन दिलं की जो मॅक्झिमा आहे, जो हायेस्ट पीक पॉइंट आहे तर त्याला काय म्हटलं आपण, क्रेस्ट म्हटलं, आणि जो लोवेस्ट पीक पॉइंट आहे तर त्याला आपण काय म्हटलं, ट्रफ म्हटलं. तर पुन्हा दुसऱ्या प्रकारे आता डेफिनेशन झाली वेव्हलेंथची की वेव्हलेंथ म्हणजेच काय असेल, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट. जो हायेस्ट पीक पॉइंट असेल त्याला काय म्हटलं आपण, क्रिस्ट. तर हा इथे एक क्रिस्ट आहे, इकडे क्रिस्ट आहे, या दोन क्रिस्ट मधलं जे काय डिस्टन्स आपण बघणार तर त्या डिस्टन्सला काय म्हणणार आपण, पुन्हा वेव्हलेंथ म्हणणार. आणि त्याच्यानंतर इट इज ऑल्सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ. ट्रफ म्हणजे जो लोवेस्ट पॉइंट आहे या वेव्हलेंथचा, लोवेस्ट पीक दिसतोय आपल्याला इथं, तर त्या पीक दोन ट्रफ मधलं जे काय डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला पुन्हा आपण काय म्हणणार, वेव्हलेंथ. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तीन प्रकारच्या आपण डेफिनेशन बघितल्या वेव्हलेंथच्या. पहिली डेफिनेशन होती, इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल ड्युरिंग वन कंप्लीट सायकल. वन कंप्लीट सायकल करत असताना जेवढं त्या वेव्हने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तर त्याला आपण वेव्हलेंथ म्हणणार. त्याच्यानंतर
इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा ऑर मिनिमा. जे मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल या दोघांमधलं जे काय टू डिस्टन्स असेल तर त्याला अजून आपण काय म्हटलं, वेवलेंथ म्हटलं. आणि तिसऱ्या प्रकारची डेफिनेशन होती, इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट ऑर ट्रफ. दोन क्रिस्ट मधलं डिस्टन्स किंवा दोन ट्रफ मधलं डिस्टन्स, तर त्याला आपण अजून काय म्हणणार, वेवलेंथ. अँड दिस वेवलेंथ इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. So friends, this wave is maybe different types of waves. एक तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण असू शकते, किंवा साऊंड वेव्ह पण असू शकते, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह पण असू शकतात. असं नाही की वेव्ह म्हणजे फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच असायला पाहिजे असं नाही. एक तर साऊंड वेव्ह घेतली तर ती साऊंड वेव्ह पण असायला पाहिजे, किंवा आपण जर पाण्यामध्ये जर दगड मारला त्याच्यानंतर पाण्यात कसे वेव्ह तयार होतात तर ती पण वेव्ह असू शकते. तर अशा या वेगवेगळ्या वेवलेंथला या डेफिनेशन लागू होतात. सो फ्रेंड्स, दिस वेवलेंथ हॅज अ युनिट. या वेवलेंथला युनिट आहे. अँड दिस युनिट इज ऑलवेज एक्सप्रेस इन लेंथ. आणि हे युनिट नेहमी कशात एक्सप्रेस केलं जातं, लेंथ मध्ये. म्हणजे हे जे काय वेवलेंथचं युनिट असेल तर हे युनिट नेहमी कशामध्ये असेल, लेंथ मध्ये असेल. मग जी काय वेवलेंथ असेल तर ती मीटर मध्ये पण रेकॉर्ड केली जाते, सेंटीमीटर मध्ये पण रेकॉर्ड केली जाते, मिलीमीटर मध्ये पण रेकॉर्ड केली जाते, आणि नॅनोमीटर मध्येही रेकॉर्ड केली जाते. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिजन मध्ये या वेवलेंथचे वेगवेगळे युनिट आहे. आणि हे सर्व जे काही युनिट असेल तर ते कशामध्ये असतात, लेंथ मध्ये असतात. काही ठिकाणी वेवलेंथ सेंटीमीटर मध्ये मोजली जाते, तर काही ठिकाणी मीटर मध्ये, काही ठिकाणी नॅनोमीटर मध्ये, काही ठिकाणी अँगस्ट्रॉंग मध्ये. तर त्याचे वेगवेगळे युनिट आहे. आणि स्पेशल आपण एक त्याचा टॉपिक बघणार आहोत की वेवलेंथ चे जे काही युनिट आहे तर त्याचा स्पेशल टॉपिक आहे, तो बघू आपण पुढं वन बाय वन. तर मला वाटतं की इथं वेवलेंथ समजली असेल, 3-4 प्रकारच्या त्याच्या डेफिनेशन आहेत. वेवलेंथचं कॅरेक्टर पण समजलं असेल की ट्रफ काय असतं, क्रिस्ट काय असेल, कम्प्लीट सायकल काय असते, हे सर्वांना समजलं असेल. तर आता आपण पुढचा टॉपिक बघू. सो नेक्स्ट टॉपिक इज फ्रिक्वेन्सी. सो फ्रेंड्स, it is defined as number of vibration per second. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, इट इज अ number of vibration per second and it is represented by mu. आणि त्याला कशाने इंडिकेट केलेला आहे आपण, म्यू ने. सो frequency describe the number of wave that pass a fixed place in a given amount of time. Sorry. तर मित्रांनो, फ्रिक्वेन्सी बघितली आपण. फ्रिक्वेन्सी काय असतं, आता आपण साध्याने थोडं सोप्या भाषेत बघू की फ्रिक्वेन्सी इज अ नंबर ऑफ वेव पास ॲट अ फिक्स पॉइंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम. म्हणजे काय की फ्रिक्वेन्सी काय असेल की एक फिक्स पॉइंट केलेला आहे आपण, आणि या फिक्स पॉइंटला नंबर ऑफ वेव किती पास होत आहे एका गिव्हन टाइम मध्ये. आपण जो दिलेला टाइम असेल तर त्या दिलेल्या टाइमामध्ये एका फिक्स प्लेसवर नंबर ऑफ वेव किती पास होत आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी. पुन्हा नवीन सांगतो, फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण बघितली, इट इज अ नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंद. पर सेकंदला होणारे व्हायब्रेशन, तर त्याला आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी. कशाने रिप्रेझेंट करणार, म्यू ने. त्याच्यानंतर आता आपण ऍक्च्युअल नेमकं फ्रिक्वेन्सी काय असते ते बघू, की आपल्याकडे एक फिक्स प्लेस आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, की इथं आपण ही जी फिगर बघतोय थोडी अॅनिमेटेड व्हिडिओ आहे, तो कंटिन्युअस चालू आहे. तर त्या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये 2 लाईन आहेत बघा, ही एक व्हर्टिकल लाईन आहे आणि दुसरी ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, बरोबर. तर ही जी काय व्हर्टिकल लाईन आहे, तर या व्हर्टिकल लाईनला आपण आता काय कन्सिडर केलं, फिक्स पॉइंट.
एक फिक्स पॉइंट आहे आपल्याकडे, बरोबर. आणि हा फिक्स पॉइंट कुठंच मूव्ह होत नाहीये, बरोबर. आणि या फिक्स पॉइंटला आता आपण काय केलं की एक टाइम ठरवून घेतला की 1 सेकंद, 2 सेकंद, 10 मिनिटं, 1 तास असं काय ठरवून घेतलं. आणि तेवढ्या वेळेत या फिक्स पॉइंट मधून या नंबर ऑफ वेव्ह किती पास होत आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज अ नंबर ऑफ वेव्ह पास ऍट अ फिक्स पॉइंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम. म्हणजे 1 सेकंद लावला आपण आणि एका सेकंदात समजून घ्या इथून या 2 वेव्हलेंथ जर पास झाल्या तर फ्रिक्वेन्सी काय असेल, 2 हर्ट्ज पर सेकंद. किंवा समजून घ्या एका सेकंदामध्ये अशा वेव्ह या 10 पास झाल्या तर आपण त्याला काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी किती असेल, 10 हर्ट्ज पर सेकंद. तर मित्रांनो, दिस फ्रिक्वेन्सी इज जनरली मेजर इन हर्ट्ज युनिट. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते, हर्ट्ज मध्ये. आता हर्ट्ज नेमका काय, तर हर्ट्ज हे नेमकं नाव जे आहे ते एका जर्मन सायंटिस्टचं आहे. आणि हा जर्मन सायंटिस्ट जो होता तो फिजिस्ट होता, म्हणजे फिजिक्स विषयाचा सायंटिस्ट होता. आणि त्याचं नाव होतं हेनरिच रुडॉल्फ हर्ट्ज. आणि त्याने या फ्रिक्वेन्सीचा शोध लावला. आणि म्हणून त्याचं जे काय सर्व सरनेम होतं त्या सरनेमचा पहिला अक्षर आणि शेवटचं अक्षर तर एच आणि झेड की फ्रिक्वेन्सी काय असतं. सो फ्रेंड्स, फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय म्यू. म्यूने आपण इंडिकेट करत असतो. आणि पुन्हा जर आपण व्यवस्थित त्याची डेफिनेशन बघितली तर फ्रिक्वेन्सी इज नंबर ऑफ वेव्ह पास ऍट अ फिक्स पॉइंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम. एखाद्या फिक्स पॉइंटवर आणि फिक्स टाइमात किती नंबर ऑफ वेव्ह तिथून पास होत आहे तर त्याला अजून आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी म्हणणार. सो दिस फ्रिक्वेन्सी इज जनरली एक्सप्रेस इन अ युनिट हर्ट्ज. हर्ट्ज मध्ये त्याचं युनिट आहे. आणि हे जे काय हर्ट्ज युनिट आहे तर ते एक जर्मन सायंटिस्ट होता, फिजिस्ट हेनरिच रुडॉल्फ हर्ट्ज, तर त्याच्या नावावरून त्याने तिथं ते युनिट दिलेलं आहे. पुढचा पॉइंट बघू आपण, वेव्ह नंबर. तर विद्यार्थ्यांनो, वेव्ह नंबर म्हणजे नेमकं काय. सो वेव्ह नंबर इज द नंबर ऑफ वेव्स इन युनिट लेंथ और डिस्टन्स पर सायकल. वेव्ह नंबर म्हणजेच काय की नंबर ऑफ वेव्ह पर युनिट लेंथ. की आपल्याकडे फिक्स लेंथ असेल आणि त्या फिक्स लेंथ मध्ये नंबर ऑफ वेव्स किती आहे तर त्याला आपण काय म्हणणार, वेव्ह नंबर. and it is mathematically expressed as it is a reciprocal of wavelength. आणि मॅथमॅटिकली जर त्याला आपण एक्सप्रेस करायला गेलो तर अजून आपण त्या वेव्ह नंबरला काय म्हणणार, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. तर हे इक्वेशन जे दिसतंय तर त्याच्यामध्ये जो म्यू बार आहे म्हणजे हा म्यू बार, तर हा म्यू बार म्हणजेच काय, वेव्ह नंबर. वेव्ह नंबर इज डिनोटेड बाय म्यू बार. म्यू बारने आपण वेव्ह नंबर डिनोट करत असतो. आणि हा जो म्यू बार आहे तर तो काय आहे, म्यू बार इज इक्वल टू 1/λ. मीन्स दिस वेव्ह नंबर इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. म्हणून त्याची अजून दुसरी डेफिनेशन काय झाली, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. बरोबर. तर विद्यार्थ्यांनो, आपण काय म्हटलं की वेव्ह नंबर काय आहे की पर युनिट लेंथ मध्ये किती वेव्ह आहेत, हाऊ मेनी नंबर्स ऑफ वेव्ह इन पर युनिट लेंथ. सो दिस इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. आणि त्याला अजून आपण काय म्हणतो, वेव्ह नंबर म्हणतो. तर इथे एक जस्ट आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्या एक्झाम्पल वरून आपल्याला कळेल की नेमका वेव्ह नंबर काय असतो. आता पर युनिट लेंथ घेतली आपण आणि ही लेंथ किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. बघा इथं आपल्याकडे 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे, बरोबर. सर्वांना आवाज येतोय, काय प्रॉब्लेम, चॅट बॉक्स मध्ये लिहा आता काय असेल तर. नो, चलो कंटिन्यू करतो मग मी. वेव्ह नंबर, तर वेव्ह नंबर म्हणजे काय
त्याच्यासाठी आपण आता काय केलं, पर युनिट लेंथ घेतली, म्हणजे एक आपण फिक्स डिस्टन्स घेतलं काहीतरी, आणि हे डिस्टन्स जे घेतलेलं आहे ते आहे 2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेले. आणि या 2 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये किती वेव्ज आहेत हे आपल्याला आता काउंट करायचंय. आणि एक वेव्ह म्हणजेच काय, एक कंप्लीट सायकल, हे आपल्याला आता कळलेलं आहे. मग आता बघा, आता बघा मित्रांनो, की इथून वेव्ह स्टार्ट झाली बरोबर, आणि ही वेव्ह इथून स्टार्ट झाल्यानंतर या पॉइंटला आल्यानंतर ही वेव्हलेंथ काय झाली, कंप्लीट झाली. म्हणजे इथं एक पूर्ण एक काय झाली, ही वेव्हलेंथ झाली किंवा एक पूर्ण एक वेव्ह झाली बरोबर. आता ही एक वेव्ह झाली, परत इथून एक वेव्ह स्टार्ट झाली आणि ती या पॉइंटवर काय झाली, एंड झाली. आता किती वेव्ह झाल्या, या 2 वेव्ह झाल्या. पुन्हा इथून एक वेव्ह स्टार्ट झाली, पुन्हा या पॉइंटला आल्यानंतर इथं काय झाली, ही तिसरी वेव्ह झाली, आणि पुन्हा या पॉइंट वरून ही वेव्हलेंथ स्टार्ट झाली आणि इथून